नमस्कार, मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. आजचा अखंड आहे, सर्व ठाई दक्ष असे परिमित, तोच पूरक सुरक्षित जगा माझी. संत संगती निरोगी संतती, पळती विपत्ती रानो माळ. मेल्यामागे कोणी दोषी ठरविना, आनंद संतांना चिर केला. गृहकार्यदक्ष सर्वदा जपला, माननिर्मिकाला ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. या ओळींमध्ये महात्मा ज्योतिबा फुले दक्ष, कर्तव्यनिष्ठ आणि सद्गुणी व्यक्तींचे महत्त्व सांगतात. जो मनुष्य प्रत्येक कामात सावध, कुशल आणि मर्यादित वर्तन करणारा असतो, तोच जगात सुरक्षित आणि यशस्वी ठरतो. चांगली संगत आणि चांगले संस्कार असतील तर पुढची पिढी निरोगी व सद्गुणी बनते. त्यामुळे संकटे आणि अडचणी दूर पडून जातात. जो चांगला, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असतो त्याच्यावर कोणी दोष ठेवत नाही. अशा व्यक्तींच्या वागण्यामुळे संतांनाही आनंद होतो. जो माणूस घरातील कामे आणि जबाबदाऱ्या नीट पार पाडतो त्याला नेहमी यश आणि सन्मान मिळतो. ज्योतिबा फुले म्हणतात की अशा व्यक्तींना समाजात मान मिळतो. या ओळींमधून कर्तव्यदक्षता, चांगली संगत, जबाबदारी आणि सद्गुणी जीवन याचे महत्त्व सांगितले आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे आणि तो आपण आपल्या जीवनात अवलंबिला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.